तुम्ही कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि थुकरटवाडीमध्ये काय, कलाकारांना ऊत येतो जेव्हा आमच्याकडे सेलिब्रिटी येणार असतात. आमच्याकडे एक पेंटर आहेत, तर त्यांनी तुमची काही पोस्टर्स रंगवलेली आहेत, ती मी तुम्हाला दाखवू इच्छितो. इकडे सुरुवात करूया आपण. निर्मितीताई हल्ली जे बॉक्सर आहेत, ते बॉक्सर सुद्धा जेव्हा त्यांची हिंमत होत नाही त्या बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरण्याची, तेव्हा तुमचा फोटो बघतात पहिल्यांदा आणि म्हणतात की तो फोटो दाखवला की समोरचा सुद्धा म्हणतो की या जर तुमच्या गुरु असतील तर मी तुमच्यासमोर आधीच शरणागती पत्करतो. तर कुपते तिथे गुप्ते, खरं तर हा कार्यक्रम सरांनी केला, कुपते तिथे गुप्ते. आणि जसे ते मागे लागले तलवार घेऊन, तसे बरेचसे जण त्यांच्या मागे लागले तलवार घेऊन, कारण ते सगळ्यांचं कुपणे काढायचे. त्यानंतर जो अनेक अवतार घेतो असा पुष्कर श्रोत्री, त्याचा हा एक वेगळा अवतार इथे बघायला मिळाला. आणि मी सगळ्यांचं ऐकून घेतो म्हणून माझे कान पण लांब काही नाही, अख्ख्या इंडस्ट्रीने पिळून पिळून ते लांब गेले. त्यानंतर तिकडे भटकंतीचं पोस्टर लागलेलं आहे. खरं तर मिलिंद गुणाजी, मला वाटतं आता पृथ्वीवरची अशी कुठलीच जागा नसेल जिकडे ते गेलेले नसतील. तर एव्हरेस्टवर सुद्धा जाणारा आपले गुरु कोण आहेत, तर ते पोस्टर घेऊन जातो की हे आमचे गुरु आहेत. त्यांना बघून डोंगर चढायला आम्ही शिकलो. त्यानंतर राम राम महाराष्ट्र, सुरुची तू बघू शकतेस. ओबामा सुद्धा सकाळी कुठला कार्यक्रम बघतात, त्यांच्या चेहऱ्यावरची ती स्माईलच आपल्याला सांगते की राम राम महाराष्ट्र सुरू झालंय. मधली सुट्टी हा कार्यक्रम आपण बघू शकतो. आणि हॅरी पॉटर सगळ्यांचा आवडता आहे, तितकेच आवडते आहेत डॉक्टर सलील कुलकर्णी मुलांसाठी, म्हणून त्यांचं हे पोस्टर हॅरी पॉटर यांच्या वेशात आम्ही लावलेलं आहे. आणि मानसी नावाचा तर एक मॅगझिनच सुरू झालाय आमच्या थुकरटवाडीमध्ये. त्या मॅगझिनच्या कव्हर पेजवरच आता राणीजी तुमचा हा फोटो आलेला आहे. मला हे घरी मिळेल का? हे हे घरी मिळेल? माझं इतकं चांगलं फोटोशॉप कधी झालेलं? नक्की नक्की. आणि हे सगळ्यांनाच आम्ही देऊ, ज्यांना आवडेल त्यांना. तर सूत्रसंचालनाची जबाबदारी खरं तर टेन्शनची असते, असं बऱ्याच वेळेला प्रत्येक जण म्हणतो. मला यांचा अनुभव जाणून घ्यायचा आहे की जेव्हा हे सूत्रसंचालन करत होते आपापल्या कार्यक्रमाचं किंवा करत आहेत, तेव्हा त्यांना कसं वाटत होतं? निर्मितीताई, तुमच्यापासून सुरुवात करतो. सगळ्यात आधी मी तुम्हाला सगळ्या खरं तर एवढ्या ग्रेट सूत्रसंचालकांना खरंच मी हॅट्स ऑफ करते, सॅल्यूट करते, कारण हे खूप कठीण काम आहे. हे खूप कठीण काम आहे. कठीण अशासाठी असतं ते की एकाच वेळेला जेव्हा तुमचा माईक लावलेला असतो तेव्हा टॉकबॅकमध्ये तुम्हाला पुष्कळ, टॉकबॅक म्हणजे काय ते समजावून सांग. आपल्या कानात, हा मी दाखवू शकतो. हे बघा, हे बघा, हे जे कानात माझ्या लावलेलं आहे, हे काही मला जर सूचना सांगायच्या असतील, करेक्ट, सतत ते कानात घ्यायचं वगैरे. हां, तर ते सतत कानात लावायचं आपण. आपण आपले, म्हणजे मला असं तुमच्यासारखं उत्स्फूर्त नाही बोलता येत. माझं सगळं पाठांतर करून सगळं वेल सेट असतं. एका स्पर्धकाला मी विचारलं होतं की हां बोला, तुमचं काय स्वप्न आहे? त्यांचं कर्जाचे हप्ते बंद होणं ह्या तो कार्यक्रम त्याचा हे होता. तर काय स्वप्न आहे तुमचं पुढचं? तर ती स्पर्धक मला असं म्हणाली की काही नाही, आता झालं सगळं, संसार मार्गी लागला, मुलं मोठी झाली, आता सगळे ते पण स्थिरस्थावर झाले, तर आता विचार करतोय की काहीतरी ॲक्टिंग करूया किंवा राजकारणात जाऊया. आणि माझं असंच झालं, म्हणजे आता काही काम नाही म्हणून ॲक्टिंग करणार किंवा काम नाही म्हणून राजकारणात जाणार. आणि माझा ना, माझी आतली निर्मिती जागी, आतली निर्मिती जागी व्हायला लागली. आणि माझा असा, आणि मला कानातून सांगत होते, निर्मितीताई होल्ड, नका चिडू, नका चिडू, नका चिडू. आणि मी अशी होते, पुष्कर तू बोल. निर्मितीताई नका चिडू, शांत रहा. आणि आता या मंचावरती अशा दोन सूत्रसंचालकांना आमंत्रित करूयात, जे खरं तर आपल्या पोटातून हृदयामध्ये शिरलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रशांत दामले आणि संकर्षण कराडे यांचं. आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे, त्यांना पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे, सोस आहे, चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये.
प्रशांत सर, सगळ्यांना मी पोस्टर्स दाखवले, आमच्या गावात पोस्टर्स बनवलेले आहेत. तुम्हाला सुद्धा दाखवते कारण पहिलंच तुमचं लावलेलं आहे बघा. हे जे काही बॉडी बिल्डर आहेत ते सुद्धा आम्ही सारे खवय्याची पुस्तकं वाचूनच बॉडी बनवतात. हे पहिलंच पोस्टर बघा. तुमची पुस्तकं फॉलो करतात खास करून. संकर्षण, आम्ही सारे खवय्यानंतर काय परिणाम झाला तुझ्या? कधीही 7 जन्मात जसं होऊ शकत नाही ते कल्पना करून ते लावलंय पोस्टर. कधीच असं होऊ शकत नाही. लोकांना असं म्हणणं की खरंच इतकी आहे का बॉडी का दाखवणार सगळ्यांना हे? नाही नाही नाही, माझं धाडसच नाही. खरं तर या गावात सुद्धा काही सूत्रसंचालक आहेत. आणि आता देवा. त्यांच्यामध्ये आता स्पर्धा लागलेली आहे की सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक कोण. तर कार्यक्रमाचं नाव आहे असतील खुर्च्या तर होईल चर्चा. नमस्कार 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 नमस्कार. हॅलो 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 एव्हरीबॉडी. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार मित्रमंडळी, फ्रेंड्स. तर आजच्या थुकरटवाडीच्या या महाचर्चेमध्ये मी तुमची अँकर कंदामुळे तुमचा स्वागत करते. येस, आजचा आपला हा फन एपिसोड असणार आहे आणि फील्ड विथ एंटरटेनमेंट. काय? फील्ड विथ एंटरटेनमेंट. फील्ड विथ एंटरटेनमेंट घंटेम. मनोरंजन घ्याल का सोपं? आपला हा भाग असणार आहे मनोरंजनाने पूर्ण पूर्ण पूर्ण. तर सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दूध भात सुपते. काहींना पटल्या ते खुपते, काहींना नसल्या ते खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला उरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची चळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणे खुपते, खिशातील नाणे. वा 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 वा, दूध भात सरांचं इथे जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत. आपल्यावरती काय लागतं? शिटी वाजली, गाडी सुटली. वा वा सर, मस्त. शिटी वाजली, गाडी सुटली. वा वा सर. शिटी वाजली, गाडी सुटली. सर पुढचं गाणं घ्या सर. पुढचं काय, माझी गाडी सुटली त्याचं बघा ना तुम्ही. अरे गाडी सुटली, धावत धावत आलो, माहिती आहे मर्दी. मर्दी? पुरुष असतं तर मर्दा बनलं असतं की नाही गड्या? वा वा, छान छान. तर सर तुमचं स्वागत आहे माझ्या शो मध्ये. सर मला कधीपासून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की तुमचं नाव दूध भात सुपदे का आहे? लहानपणी माझी आई मला म्हणायची दूध भात घे, दूध भात घे. मी म्हणायचो दूध भात नको सूप दे, दूध भात नको सूप दे.